ज्ञानफ्रीडम चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय सरकार पांगळे, न्यायव्यवस्था आंधळी. हरामखोरांनो, माझं गाव लुटलं याचा झडा तुम्हाला द्यावा लागेल. शेती व्यवस्था खतम करणारी सरकारी यंत्रणा शेतीविरोधी कायदे राबवून शेतकऱ्याला हैराण करते आहे आणि या देशाचे विद्वान म्हणणारे, बुद्धिजीवी म्हणणारे अजून झोपी गेलेले आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला, शेतकऱ्याची दयनीय अवस्था निर्माण झाली. स्वतःच्या पैशाने शेती पेरता येत नाही, कर्ज काढल्याशिवाय गत्यंतर नाही. याचे कारण काय? तर एकमेव शेतीविरोधी सरकारी धोरण, समाजवादी धोरण आणि भांडवलशाही धोरण, या दोन्ही धोरणाने शेतकरी पिळला जात आहे. शेतकऱ्याची अवस्था कठीण झाली असून जीवन जगणंसुद्धा त्याला कठीण झालेलं आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढते आहे, पण पांगळे सरकारला दिसत नाही. न्यायव्यवस्थासुद्धा आंधळी झालेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही त्याच्या बाजूची आर्थिक व्यवस्था निर्माण होत नाही. हे समाजवादी धोरण आणि भांडवलशाही धोरण फेकल्याशिवाय शेतकरी दुरुस्त होऊ शकत नाही. शेतकरी दुरुस्त होत नाही तर देशसुद्धा आर्थिकदृष्ट्या मजबूत बनू शकत नाही. धनको शेती ऋणको या व्यवस्थेने केलेली आहे. एका दाण्याचे हजारो दाणे निर्माण करणारी शेती, या शेतकऱ्याचे पायाला चप्पल नाही अशी अवस्था झाली. आणि भांडवलदारी व्यवस्थेमध्ये भांडवलदार 1 क्विंटल कच्चा माल टाकल्यानंतर 70 किलो बनवणारी विमानाने फिरतोय आहे. ही केवढी मोठी शोकांतिका आहे. या देशातले बुद्धिजीवी झोपले आहे काय? न्यायव्यवस्था सुद्धा आंधळी झाली आहे काय? सरकार तर पांगळे झालेले आहेच, पण याच्यावर सरळ उपाय म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. जोपर्यंत व्यक्तीला स्वातंत्र्य भेटत नाही तोपर्यंत देशसुद्धा प्रगती करणार नाही. जे कॉकरोच जनता पार्टी जे तयार झाली आहे ती शेतीच्या शोषणामुळे तयार झाली आहे आणि त्यात असणारे सर्व युवक हे शेतकऱ्यांचीच पोरं आहेत, हे लक्षात ठेवा. नवीन युवक जर पेटून उठले तर तुम्हाला पडता वाट सापडणार नाही, इतकं लक्षात घ्या. आणि आता तरी डोळे उघडा. व्यक्तीचं स्वातंत्र्य व्यक्तीला प्रदान करा, एवढे बोलतो आणि इथेच थांबतो.